इंग्लिश मीडियम सब्जेक्ट मराठी पाठ क्रमांक 2 श्यामचे बंधुप्रेम। मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीत शिकायला गेलो। शाळा सुरू झाली, पावसाळाही सुरू झाला। तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले। तापलेल्या जमिनीवर पाणी पडे आणि कसा सुंदर वास सुटे। नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो ना, तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो। गंधवती पृथ्वी या वाचनाची त्यावेळेस आठवण येते। फळाफळात जो रस, जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो, तो पृथ्वीच्याच पोटातला। घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो। सुट्टीत घरी असताना एक दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता। त्यावेळेस समजूत घालताना आई म्हणाली होती, तुझे अण्णा दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील। आता नको हट्ट धरू। मित्रांनो, माझ्या लहानपणी कपड्यांचं बंड फार माजलेलं नव्हतं। आम्हाला कोट तर माहीतच नव्हता। कित्येकदा सदराही 1-2 वर्षांनी नवीन मिळायचा। थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जायचं। मफलर नव्हते, जाकीट नव्हती, गरम कोटही नव्हते। माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता। आईने त्याला 2-3 गाबड्या लावल्या होत्या। आपल्या भावाला नवीन कपडा शिवून यायचा असं ठरवून मी आलो होतो, पण पैसे कुठून आणायचे? माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामासाठी दापोलीला येत। वडील दापोलीस आले म्हणजे आणा 2 आणे मला खाऊला म्हणून ठेवून जायचे। खाऊच्या पैशातला एकही पैसा खाऊ मध्ये न खर्चायचं मी ठरवलं। ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली। गणेश चतुर्थीला 3 महिने होते। तेवढ्या महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता। गणेश चतुर्थीला धाकट्या भावाला कोट किंवा सदरा शिवूनच न्यायचा असं मी मनात निश्चित केलं होतं। ध्येयावर डोळे होते। रोज पैसे मोजत होतो। गणेश चतुर्थी जवळ येत चालली। माझ्याजवळ 1 रुपया आणि 2 आणे जमले होते। गौरी गणपतीला नवीन कपडे करतात। आपल्या गावातल्या मुलांना त्यांचे आई बाबा नवीन कपडे शिवतील, परंतु माझ्या भावास कोण शिवेल? माझ्या भावाला मी शिवून देईन। मी शिंप्याकडे गेलो। माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो। त्याच्या अंगाचा कोट शिवायला मी सांगितलं। 2 वार कापड घेतलं, अर्धा वार अस्तर घेतलं। कोट तयार झाला। जवळच्या पैशात सारा खर्च भागला। तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हायले होते। मी घरी जायला निघालो। मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले, पावसा पाण्याचा जाऊ नकोस, नदी नाल्यांना पूर आले असतील। पिसईचा पर्ह्या, सोंडेघरचा पर्ह्या यांना उतार नसेल। आमचं ऐक। पण मी कुणाचंच ऐकलं नाही। हृदयात प्रेमपूर आला होता। तो नदी नाल्यास थोडीच पीक घालणार। नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो। पंख असते ना तर एकदम उडून गेलो असतो। चालण्याचे श्रमच वाटत नव्हते। सुख स्वप्नात दंग होतो। आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो। एक नानेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली। नानेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे। तिचा रंग हिरवा असतो। नानेटी उड्या मारत जाते। मला जरा भीती वाटली। जपून चालायला लागलो। पिसईचा पर्ह्या दुथडी भरून वाहत होता। त्याच्या पायाला फार ओढ। काय करायचं? आईचं नाव घेतलं आणि शिरलो पाण्यात। हातात काठी होती। पुढे काठी टाकायची आणि मग पाऊल टाकायचं। मी वाहून जायच्या बेतात होतो, पण कसा बसा बाहेर आलो।
इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटायला जाणारा तो नाला, तो मला कसा बरं बुडवी? मी माझ्या भावास भेटायला जात होतो आणि त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो, धावपळ करत होतो. त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो. रस्त्यातील खडी वार आली होती. सुयांसारखे दगड पायानं खुपत होते, पण माझं तिकडे लक्षच नव्हतं. अंधार होण्यापूर्वीच घरी जायची धडपड चालली होती. पण वाटेतच अंधार पडला. कडाड कडाड आवाज गरजत होते. विजा चमचम करत होत्या. खळखळ पाणी वाहत होतं. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो. शेवटी एकदाच आम्ही घरी आलो. ओला चिंब होऊन गेलो होतो. आई, मी बाहेरून हाक मारली. हवेत फार गारठा आला होता. वडील संध्या करत होते आणि आईनी शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते. अण्णा आला, आई अण्णा. धाकट्या भावाने दार उघडलं. दोघे लहान भाऊ भेटले. इतक्या पावसातून कशाला आला श्याम? सगळा भिजलास ना? आई विचारू लागली. सोंडेघरच्या पर्याला पाणी नव्हतं का रे? वडिलांनी विचारलं. हो, पण आलो मी कसा तरी, मी म्हणलं. त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून, वडील म्हणाले. बरं, ते कपडे काढ, कढत पाण्याने आंघोळ करून घे, आई म्हणाली. मी आंघोळीला गेलो. धाकट्या भावानी माझं लहानसं गाठोडं सोडलं. लहान मुलांना सवयच असते. त्यांना वाटत असतं की काहीतरी आपल्यासाठी नक्की आणलेलं असेल. पण मी माझ्या भावंडांना काय आणणार? कोणता खाऊ देणार? कोणतं खेळणं आणणार? कोणतं रंगीत चित्राचं पुस्तक देणार? मी गरीब होतो. पण माझ्या भावाला त्या गाठोड्यात काहीतरी सापडलं. त्यात कोट सापडला. नवीन कोट. तो कोट नव्हता, ते हृदय होतं. ते प्रेम होतं. ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. अण्णा, हा लहानसा कोट कुणाचा? हा नवीन कोट कुणाला रे? धाकटा भाऊ कोट घेऊन माझ्याजवळ येऊन विचारायला लागला. आईने कोरडं धोतर दिलं. मी चुलीजवळ शेकत बसलो. आई म्हणाली, श्याम, हा कुणाचा कोट रे? मोरू जोशांकडे द्यायचा असेल, कापातल्या मुक्यानी पाठवला असेल, वडील म्हणाले. नाही, मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणलाय, मी म्हणलं. पैसे रे कुठले? कुणाचं कर्ज काढलंस का फीचे दवडलेस? वडिलांनी विचारलं. कुणाच्या पैशांना हात तर नाही ना रे लावलास? आईनी कातर स्वरात विचारलं. आई, मी कर्ज काढलेलं नाही, चोरलेलेही नाहीत, मी म्हटलं. मग उधार का शिवून आणला श्याम? वडिलांनी विचारलं. भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा 2 आणे देत असा, ते मी जमवले. गेल्या 2-3 महिन्यांचे सारे जमवले. त्यातून हा कोट शिवून आणला. आई म्हणत असे, तुझे अण्णा दादा मोठे होतील, मग पुरुषोत्तमला नवीन कोट शिवतील. मी मनात ठरवलं होतं, येताना त्याच्यासाठी नवीन कोट आणायचाच. पुरुषोत्तम, बघ रे तुला होतोय का? मी म्हणलं. अण्णा, हा बघ छान होतोय. आणि आईतलाही खिसा. आता माझी पेन्सिल हरवणार नाही. आई बघ ग. स्टँडर्ड 7th इंग्लिश मीडियम, सब्जेक्ट मराठी. पाठ क्रमांक 2, श्यामचे